मला आजपर्यंत एक गोष्ट लक्षात नाही आली. कार्यकर्ते गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत कसे होतात? एका पुणेकराचा प्रश्न 11,500 कोटीचा घोटाळा होतो आणि बँकेला पत्ता लागत नाही. आमच्या खात्यातला मिनिमम बॅलन्स 1 रुपयानं जरी कमी झाला तरी बँकेचा लगेच मेसेज येतो. काय म्हणावं याला? फक्त मोबाईललाच माहिती असतं आपला मालक काय गुन्ह्याचा आहे तो. नाव बँक ऑफ महाराष्ट्र, मॅनेजर मात्र सगळे हिंदी भाषिकच, तेही उर्मट. ती सध्या काय करते? परवाच एका मित्राकडून समजले की ती सध्या शाळेत शिकवते आणि माझ्या नावाच्या मुलांना विनाकारण बडवून काढते. बायको, अहो का रडवताय त्याला? काय पाहिजे त्याला? काय म्हणतो तो? नवरा, अगं तो म्हणतोय त्याला गाढवावर बसून चक्कर मारायची आहे. बायको, मग बसवा ना त्याला तुमच्या पाठीवर आणि मारा की 3-4 चक्रा. डॉक्टर, बाई हा थर्मामीटर 5 मिनटं तोंडात धरा. बाई, ठीक आहे. 5 मिनटं शांततेत गेल्यावर बाईचा नवरा, डॉक्टर काय किंमत आहे हो याची? इंग्लिश माणूस आजीबाईला, व्हॉट इज युअर नेम? आजीबाई, महाकाई नेम नाही भाऊ, आज आहे उद्या नाही. पहिला मित्र, हाय. दुसरा मित्र, तू कोठे आहेस? पहिला मित्र, मी USA मध्ये आहे. दुसरा मित्र, तिकडे कधी गेलास? विमानाने गेलास का? विमाने कधी सुरू झाले? पहिला मित्र, अरे मी उसामध्ये आहे, शेतात पाणी सोडतोय. दुसरा मित्र, हरामखोरा, तुला किती वेळा सांगितले आहे की मराठीत टाईप करत जा. म्हात्रे पुलाजवळ माझी गाडी बंद पडली. मी खाली उतरून काय झालं ते बघत होतो, कारण सापडत नव्हतं. मागील गाडीवाला सतत हॉर्न वाजवत होता, किंबहुना तो हॉर्नवरून हात काढायला तयारच नव्हता. मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजत म्हणालो, तुम्ही पाहता काय माझ्या गाडीला काय झालं ते? तोपर्यंत मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवतो. त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले.